आपल्या परिसरात स्थानिक स्थलांतर करणारा एक पक्षी दिसून येतोय, जांभळा बगळा. त्याला पर्पल हेरॉन असं म्हटलं जातं. शास्त्रीय भाषेमध्ये आर्डिया पर्प्युरिया असं त्याचं नाव आहे. हिंदीमध्ये चांगलं नाव आहे लाल अंजन. कारण सूर्यप्रकाशामध्ये हा त्याची जांभळा रंग जो आहे, चकाकणारा जांभळा रंग पाठीवरचा, त्याचबरोबर निळसर करडी झाक असलेला त्याचा रंग आपल्याला दिसतो. डोक्यावर एक काळा भाग आपल्याला दिसतोय आणि महत्वाचं म्हणजे याची उंची साधारण 70 सेंटीमीटर पर्यंत असते. खालील भाग पोटाकडचा तपकिरी असलेला दिसतोय आपल्याला. अतिशय नजर त्याची तीक्ष्ण आहे आणि दलदलीमध्ये, भातखचरामध्ये किंवा तलावाच्या कडेला हा आपल्याला आढळतो. आता हा दाखवण्याचा उद्देश आहे की भर पावसामध्ये सुद्धा याची जी शिकार करण्याची पद्धत आहे तीही आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर अख्खा पाऊस चालू आहे, अर्धा पाऊण तास भिजत एका ठिकाणी ही जोडी थांबलेली आपल्याला बघायला मिळते. जराही हालचाल न करता निश्चल असा तो थांबलेला आपल्याला बघायला मिळतोय. झाडामध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांना आसरा घ्यावा अशी आपली अपेक्षा असते, परंतु तो आपल्या शिकारीवर नजर ठेवून आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिटं एका जागी भर पावसामध्ये स्थिर भिजत थांबलेला आपल्याला हा दिसतोय. अनेक वेळा असे हे पक्षी वेगळे आढळतात आणि त्यांची सारंगागारमध्ये एखाद्या ठिकाणी एकत्रित राहतात, परंतु खाद्य पकडायच्या वेळी किंवा इतर ठिकाणी ते एकेकटे वावरत असताना आपल्याला दिसते. काटक्यांचे घरट बोरूच्या झाडामध्ये किंवा इतर ठिकाणी बांधून नर मादी त्याचं संगोपन पिलांचं करत असताना आपल्याला दिसतात. हा लांबवर उड्डाण करू शकतो. दलदल किंवा भातखाचरे आणि तलावामध्ये राहत असल्यामुळे तिथले जे त्याचे खाद्य आहे ते खाद्य अत्यंत तीक्ष्णपणे, चाणाक्षपणे तो पकडत असतो. इथे एक आपल्याला जांभळा बगळा दिसतोय आणि दुसरा लांब थांबलेला भर पावसामध्ये तसाच थांबलेला, त्याच्या लांब आहे त्याच्यापासून तो एक थांबलेला आहे. दोघं त्या त्या परिसरामध्ये शिकारीसाठी थांबलेले दिसतात. इथे शिकार त्यानं पकडली बघा. एक मासा त्यानं छोटासा पकडलेला आहे. मासे, बेडूक, साप हे त्याचं खाद्य आहे आणि खाद्य खाऊन झाल्यानंतर परत दुसरं काही खाद्य मिळतंय का याच्या अपेक्षेनं ते वावरत असतात. हालचाल अतिशय मंद असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना तो आपल्याला हालचाल अतिशय सावधपणे करत असताना दिसतो. आपल्या हालचालीने उडालेले किडे तो त्या मटकावत असतो. आणि हा एक पक्षी असा आहे की मासे, बेडूक यांच्यावर त्याची नजर असलेली आपल्याला दिसून येते. हा जांभळा बगळा, पर्पल हेरॉन आपल्या परिसरामध्ये असणं ही एक चांगली गोष्ट आहे. स्थानिक स्थलांतरित पक्षी म्हणून हा ओळखला जातो. आपल्या परिसरामध्ये, भातखचरामध्ये, तलावाशेजारी याची जर वस्ती असेल तर त्यातलं संरक्षण देणं हे आपलं सर्वांचं काम आहे. धन्यवाद.